नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. म्हणजे नमस्कार. नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात पुन्हा एकदा जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे उमेदवारी अर्ज मागे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी प्रक्रिया असते तिथून ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि उद्यापासून सरासरी ती प्रक्रिया सुरू होईल. निवडणूक चिन्ह दिले जातील उमेदवारांना आणि त्यानुसार तो प्रचार पुन्हा सुरू होईल असं चित्र आहे. आणि आता काय झालं आहे, ही निवडणूक जी आहे नेवासा नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलल्यामुळं उमेदवारांना जी निवडणूक आयोगाने जी खर्चाची मर्यादा दिली होती 6 लाख रुपये काय, तर ती खर्चाची मर्यादा पाळत असताना आतापर्यंत बऱ्याच उमेदवारांचा 70% खर्च झालेला आहे अशी माहिती आहे. राहिले फक्त 30% खर्च. तर 30% खर्चामध्ये शेवटची रॅली, प्रचार सभा, आतापर्यंतचा प्रचार, समजा काही जाहिराती, वर्तमानपत्रांना मुलाखती जे असेल ते समजा जाहिराती असं, तर त्यावर बराचसा खर्च होणार आहे. तर 30%मध्ये 30% खर्चातच उमेदवारांना सध्या खेळायचं आहे. आणि 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल असं आहे. तर हे जे निवडणुकीचे नेवासा नगरपंचायती निवडणुकीची प्रक्रिया आहे ती उद्यापासून पुन्हा सुरू होते आणि 20-21च्या दरम्यान निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. आता राहिला प्रश्न, जे काय सध्या म्हणजे उमेदवार जे आहेत, उमेदवारांच्या प्रचाराच्या पद्धतीचा आतापर्यंत संपूर्ण जे काय आहे प्रचार फेरीमध्ये, प्रचार जे मुलाखतीमध्ये इच्छुक उमेदवारांनी ते या नेवासा शहरासाठी काय काय करणार यासंबंधी सारं काही बोलून झालं आहे. त्यांचे जे काही जाहीरनामे असतील ते काय असेल ते सगळे वाटून झाले, बोलून झालं. आम्ही हे करणार, ते करणार, असं करणार, मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधांना प्राधान्य, असं बऱ्याचशा गोष्टी बोलून झाल्या. आता येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये नक्की कशा पद्धतीनं ही लोक उमेदवार मंडळी कशा पद्धतीने जनतेला परत या नेवाशा जनतेला आश्वासनं देणार किंवा मग कशा पद्धती कोणती नेमकं स्वप्न दाखवणार, हा मोठा चर्चेचा विषय. आणि त्यांनी जे काही जाहीरनामे पूर्वी केले होते ते परत एकदा जाहीरनामे त्यांना करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. ते परत एकदा जाहीरनामे प्रसिद्ध करावे लागतील. आणि त्यांनी पूर्वीचे जाहीरनामे केले होते ज्या कलरमध्ये त्या छपाईचा जो रंग आहे कागदाचा, ज्या रंगात, ज्या कलरमध्ये ज्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले तो कलर बदलून परत नवीन कलरमध्ये, नवीन आकर्षक रंगामध्ये ते जाहीरनामे त्याचे प्रसिद्ध होणार आहेत. किंबहुना झाले आहेत बऱ्याच ठिकाणी. उद्यापासून ते परत जनतेला घराघरात त्याचे ते पॉम्पलेट आहे ते येतील आणि परत एकदा 8 ते 10 दिवस प्रचार सुरू होईल. तर आता आज आहेत समजा अजून 10-11 दिवस आहे. तर त्या 8 ते 10 दिवसाच्या 10-11 दिवसांमध्ये प्रचाराची पुन्हा राळ उठणार आहे. आणि प्रचार जो काय आहे एकमेकांच्याबद्दल, म्हणजे तो कसा निष्क्रिय आहे, मी कसा म्हणजे समाजासाठी, जनतेसाठी काहीतरी करणार आहे, अशा पद्धतीनं हे पुन्हा सुरू होणार आहे. आणि नेवासकरांना हा जो प्रचाराचा जो गदारोळ आहे तो गदारोळ पुन्हा एकदा सहन करावा लागणार आहे. तर नेवासकरांनो, यासाठी तयार राहा आणि सतर्क राहा, सजग राहा, जागरूक राहा आणि येणाऱ्या निवडणुकीच्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, हेच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.